किधर जा रही ले? इधर जा रहे हैं, चप्पल किधर हरवलाय तर बघणे को जाते हैं सबट्याकडे. आजीचं चप्पल हरवलंय आणि शोधायला चालली ती एकटीच. मी बोललो बाहेर कुठे चालली आहेस तर बोलते चप्पल शोधायला चालली. मी बघून आलो ना मगाशी भेटली नव्हती, आता ती चालली शोधायला. ते तुला नाही भेटायची चप्पल मस्त आहे रे. कुठे गेले आत्या? ह्याला गेलो त्याला मंदिरात ना हा पाया पडायला. पाया पडायला आमचं मंदिरात. तर मी पण निघालो आता मंदिरात पावनादेवीच्या पाया पडायला. मी, सोनाली, आई आणि परी. पप्पा येतील पाटणा आणि आता आपण पावनादेवीचं दर्शन घेऊया. हो त्यानंतर कुठे जाऊया मग? त्यानंतर मी घरी येईन, तू पण घरी येते तिथूनच ना. का पुढे जाणारच कुठे? पुढे नाही ना कुठे जाणार, खाली गावाबिवात नाही जाणार. बहुतेक जाणार असं वाटतं. जाणार तर जा. आणि सगळे आलेले आणि खूप मजा केली आम्ही मजा सगळ्यांनी. मजा केली. तू नाचलीस काय? हा सप्तत नाचलीस काय तू? नाही एवढा नाही ना. आत्या लय नाचल्या आणि सोनाली सोनाली ना दणकावून नुसते. त्यांचं आलाय काय ते पोटू आले त्यांची नातली. बरं चला जाऊया आता, सोनालीला घेऊन जाऊया पावनाचे पाया पडा. चलो. आता पिशव्यात येत असते. कुटुंब घरची होती म्हणून भरलेले असतात. मग तू मान्य करून घे. नाही नाही तू कर राजीव त्यांच्या मनात काही इच्छा असतील तर आपण परिपूर्ण कर. त्यांच्या पुढे त्यांच्या आधार घेऊन पुढे आपली त्यांची नोकरी असते, त्यांची धंदोबाय असतो, नोकरी असतो, धंदो असतो, नोकरी धंदे आपली चांगली येते. त्यामुळे त्या पुढे आपले चांगले गुण दे. पुढे आपल्या त्यांच्या आपल्याला कुटुंबा तसा आपला सांभाळ कशा पद्धतीत त्याच्यापुढे चांगली बोलतात किंवा त्यांच्या चांगल्या पद्धतीत सांभाळ करून त्यांच्या घटनाने सामील होतात. तर मित्रांनो, आपल्या पावनादेवीच्या मंदिरात आल्यावर आहे ना खूप प्रसन्न वाटतं आणि इकडनं जायसारखी इच्छा होतच नाही. आणि जरा बसले तिकडे
आत्या वगैरे पप्पा. आत्या आमच्या अगोदर आलेली चालत चालत आणि आम्ही सगळे आलो बाईकवरनं. तिला बोललो थांबलं सोडतो बाईकवरनं, तिला ऐकली नाही, ती अगोदर गेली आणि सगळे प्रसन्न वाटलं म्हणून सगळे बसलेत. बघा ना खूप भारी आहे इकडचं परिसर. प्रोग्राम सुरू आहे. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू औशी, हैप्पी बर्थडे टू यू औशी, हैप्पी बर्थडे टू डियर औशी. 200 वर्ष जगतल्या आणि त्यावेळी आम्ही सगळी दळी कुटुंबीयातली आमची सर्व लेकी आम्ही सगळे सुनो आणि नंदा ए नंदा अक्षय मी मॅगी बनवली आहे तुझ्यासाठी नाश्त्याला. कांदा आज तोंडपाठ डायलॉग होता. आज कातली आज सकाळ आमची आई खात नाही, बघूया आज खाते का. मॅगी आणा. वाटाणा बिटाणा वही घाल. ए मी काय बोलतोय, हॅलो तिकडे बघ, शिमला मिरची तिकडे बघ ना. आईचा बर्थडे आज, आम्ही रात्री तुला विश केला. हॅपी बर्थडे. आम्ही मोहिनीसाठी आज मॅगी बनवली आहे मी. त्या ननंदबाईने जमून दिल्याने. होय होय किल्लेमाची किल्लेमाची वाया खेड हा. आणि जगताप डोक्याला ताप फ्रॉम देवगड. अरे लय डोक्याला ताप झालाय हा. बघ काय म्हणते सांगी ना ते येतात तरी इकडे. मॅगी बनवली आणि थोडी एवढीशीच मला. संपली आता. तुझ्या मम्मीला आवडली. आई आवडली तुला? कधी खात नाही ती आज खायला लागली. काय आई आवडली? मग बनवणारी कुक आहे ना स्पेशल. कानाला लाडू नकोस रे माझ्या डोईवर शाली आहे बघ. शाली आहे. कटकर कटकर. काय आहे तुमचा हा? अरे मज्जा मज्जा गावाला आलंय ना. बरं बरं एवढ्या वर्षाची मज्जा लहानपणी केली. माहेर वाचनी हा? हे बघ दिवाळी गावात नाही आणि हय गावली आहेत का आता. ही बघा दिवाळीला 10ला 2 पण नाही आणि हय फुकट. खा आता तू. अशी फेकून देतो आम्ही. काना रस्त्याला लाडू नकोस रे. कसं देऊ मी. आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन आंब्याचा गोळा. आमच्याकडे पाहुणे आलेले आणि हे माहेर वासनी आलेत आणि नळाचा हो माहेर वासनी म्हणजे आत्या. जा हे कळशी आण जा. आणि नळाचं पाणी आलेला तो संपला आणि आता आलोय विहिरीवर. ही चक्कीची बावडी आमची, ही जरा मोठी आहे होय. आणि आता पाणी काढते. कळशी आण ना मी काढते माझं पण घेऊन. होय आपली चक्कीची बावडी होय. आणि पाणी तर भरपूरच आहे ह्याच्यामध्ये आणि हे पाणी आटत नाही. उलटा पंप लावले सगळ्यांनी, जे घर बांधतात ना त्यासाठी पंपाने पाणी घेऊन जातात हा. आणि पाणी याचा एक नंबर ना काका, चक्कीच्या बावडीचं पाणी.
पाणी पियायचं एक नंबर पियायला लागतो ना. आणि आटत नाही कधी, पाण्याला चव आहे या. आटत नाही कधी. मेन म्हणजे वाटत मे नाही मध्ये काही थोडासा थोडं आटला तर आटला, नाही तर नाही. पण 100% नाही आटत. हा थोडं आता हे 80% पंप वगैरे लावले म्हणून, पाणी असतंच. नाही तर नाही. ते भरपूर आहे पाणी. होय. पण या विहिरीच्या पाण्याला एवढी चव आहे ना, थंडगार बर्फाच्या पुढचं पाणी गार लागतं एकदम. थांब, हिने कळशी लावली आणि हिने हांडा लावलाय. बघूया कोण पाणी पटकन काढतो. वनवा गेस्ट सेट गो, काढा. अरे तुमची, अरे अंडाच बुडत नाही, हिने कळशीच बुडत नाही. काय ते पाणी काढणार. ती बघ हारली, हिची कळशी नाही बुडत अजून. ही आमची देवगडवाली जिंकली. शरीरात मध्ये काय निवडताय का अक्षय हे बघ काय काय हे बघ काय, रिंग्या. म्हणजे अरे ही रिंग्या आहेत ना, पूर्वी साबण नसायचा, तर ही झाडं आपल्या वडवडिलांची लावलेली आहेत. हा तर ही रिंग्याचा आपण पाण्यात फेस करून आपले कपडे धुवायला सोनार वापरतात. हे हा. केसांसाठी रिट्याचं काम करतात. याच्यात आवळा शिकेकाई वगैरे सगळं टाकलं हा. ना तर तो एक शॅम्पू तयार होतो. ओके. हा, आणि त्याचं हे ओरिजिनल प्रोडक्ट हे तयार आता आम्ही तुम्हाला दाखवतोय दाखवू, फेस काढून याचं दाखवू असं. कपडे धुवायला. रिंग्या. म्हणजे हा झाड आहे, हा, हे झाड जुनं आहे म्हणजे सगळ्यात जुनं. सोनाली आपल्या विहिरीच्या बाजूला आहे बे, आजोबांनी झाडं लावलेली आहे ती. हा त्याचं हे उत्पन्न आहे बघा. ह्याचं उत्पन्न भरपूर असतं. सोनार लोक भरपूर वापरतात. ही झाडं आमची खूप आहे. सोना बिना म्हणजे धुवायला घास, विदाऊट केमिकल. विदाऊट without केमिकल, chemical. ओरिजिनल. आणि बाकी आपण जे युज करतो ते केमिकल प्रोडक्ट. केमिकल यूज करतो. बरोबर. हे आणि हे तुम्हाला आमच्या गावाकडेच मिळेल, मिळेल. कोकणात. बरं, दाखव जरा फेस काढून आता. दाखवते ना. हे बघ, हे बघा असं पाणी टाकून फेस किती साबणासारखं आलं बघा. हो. ह्याची जर पेस्ट केली ना मिक्सरला, हा. आणि आपण ह्याच्यात दुसरा साबण ऍड करून जर त्याचं तयार साबण करू शकतो. ओके. आणि सोनं पण सोना बिना घासतात आपले, चांगलं एकदम फेसळ. साबणाचाच प्रकार ना हा. साबण ह्याच्यापासूनच तयार करतात. बरं. हा, हो, हे बघ. चांगला फेस पण हे आला. ओरिजिनल साबणच ओरिजिनल. साबणच ओरिजिनल आहे हा. पूर्वी ह्याचं लोकांना साबण नव्हता. हेच बरं. बघा, हेच अशी साबण. झाडच लावायचे लोक हे, आणि गुजारा करायचे. तेव्हा साबण बिबण्या प्रोडक्ट हे काय कोणालाच माहित नव्हतं कसा साबण तयार होतो. पण हे ओरिजिनल साबण. बरं. ह्याची बाजारात खूप किंमत आहे. मागणी असेल. मागणी आहे. सुकवायचे आणि विकायचे. बापरे, खूपच किंमत आहे. हे बघा ना, आजही आहे त्याची किंमत. आंघोळ बिंगोळीला सगळ्याला आपण हा साबण वापरू शकतो. आम्ही भाजी कशाला आलो तर असा होता आजचा व्हिडिओ. आपण पावणदेवीच्या दर्शनाला गेलो आणि मस्त नतमस्तक झालो आणि खूप भारी वाटलं. सगळी फॅमिली, आपण सगळे आत्या वगैरे सगळे गेलेलो. त्याच्यानंतर आपण बघितलं, नंतर पाण्याचा प्रॉब्लेम होता, नळाचा पाणी आलेलं पण पाणी लवकर संपलं. नंतर विहिरीवर गेलो, त्यानंतर कपडे धुतले ह्या लोकांनी. नंतर मग आपल्या दुसऱ्या विहिरीवर गेलो यांना घेऊन, त्यांनी भांडी घातली तिकडे. त्यानंतर आपण रिंगी, म्हणजे तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही, वेगळ्या लँग्वेजमध्ये म्हणजे वेगळी भाषेमध्ये बोलत असतात, पण आमच्या इथे रिंगी बोलतात. आणि ते जो आहे ना, लहानापासून मी बघत आलेलो आहे आणि माझ्या पंजांपासून मी ऐकत आलेलो आहे, आजोबांपासून. ते कपड्यांना वगैरे असं धुतात. तर भरपूर दिवसांनी ती रिंगी दिसली मला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर आणि राहा खुश राहा. बाय बाय.